2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचं आयोजन अनेकांनी केलं. पुण्यातला खडकवासला परिसरही स्वच्छ करण्याची मोहीम राबवण्यात आली. पण स्वच्छता झाली का? तुम्हीच बघा. आता या ठिकाणी उपराष्ट्रपती येणार म्हणून कचरा पडद्यानं लपवण्यात आलाय. पडदा उठला असता तर गजब झाला असता. संपूर्ण खडकवासल्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवरती अनेक ठिकाणी हे असे पडदे लावण्यात आलेत. नागरिकांनी कचरा टाकू नये अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते लावण्यात आलेत. पण प्रत्यक्षात जर आपण स्वच्छ भारत अभियान राबवतो तर ही अशी वेळ काय येते? स्वच्छ भारत अभियान हे फक्त एका दिवसापुरतं असतं का? आणि स्वच्छ भारत अभियान जर का खरंच व्यवस्थित राबवलं गेलं तर मंत्री आणि राष्ट्रपतींसारख्या महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या वेळेला आपला टाकलेला कचरा हा असा झाकायची वेळ येईल का? हाच प्रश्न आज हे चित्र बघितल्यानंतर उपस्थित होतो. शाळेत ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा टाकावा हे शिकवतात. पण खरंच हा फरक करायला शिकलोय का आपण? आम्ही रोज सांगतो त्यांना की ओला सुका वेगळा काढा. आम्हाला खूप त्रास होतो आणि आम्हाला काच लागते, आम्हाला परत ती पत्रा लागतो, हे असं काचा लागते. त्या मग ती काय करते ती हो देतो म्हणते ती, मग ते ओल्यामध्ये हागीच टाकते ती. स्वच्छता फक्त सरकारने राबवावी, सरकारनेच करावं असं नाही. आपल्या प्रत्येकापासून इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी की स्वतःनेच कचरा नाही करावा, म्हणजे आपोआप शहर स्वच्छ राहील. एखाद्या विशेष दिवसाचं निमित्त साधायचं आणि सामाजिक उपक्रम राबवायचे ही चांगलीच गोष्ट आहे. पण राबवलेल्या उपक्रमांची उद्दिष्ट साधली गेली की नाही याकडेही थोडं लक्ष द्यायला हवं की नको? उद्या राष्ट्रपती येतील आणि जातील, पडदेही उठतील, अधिकारी पाठ थोपटून घेतील, पण आपण केलेला कचरा आणि योजनेचा झालेला कचरा तिथं नक्की सापडेल. भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे.